परदेशामध्ये जशा पद्धतीनं नद्यांना तटबंदी असते, तशा पद्धतीनं आपल्या येथे नद्यांना तटबंदी तितक्या प्रमाणामध्ये कुठेही गेला तर त्या त्या भागातील स्थानिक नेत्यांनी तेवढ्या प्रमाणामध्ये विकास आपल्या शहराचा, आपल्या भागाचा व्हावा या पद्धतीनं तेथील जनतेनं सुद्धा तितक्या प्रमाणामध्ये झोकून देऊन काम करून याची जाणीव ठेवून या गोष्टी करण्यासाठी जी दखल घ्यायला हवी, त्यासाठी जो आवाज उठवायला हवा. परदेश बघत असताना आपण मोबाईलमध्ये पाहतो ते खूप सुंदर वाटतात, त्याचं कारण तेथील रचना आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटतं की नद्याच्या एकदम बाजूला सीमेलगत नव्हे कोरड्या नद्या असताना त्यामध्येच आपली काय असतात तर घरं असतात, बांधली जातात आणि मग पूर आल्यानंतर आपली तीच घरं पाण्यामध्ये दिसतात. आज 3 दिवसापूर्वी झालेल्या पावसानं धुमाकूळ घातला आणि पुरामध्ये अनेक रस्ते, नद्या आणि घरं तुम्हाला बुडालेली आढळली. परंतु यासाठी निसर्गाच्या शक्तीपुढे मानवाची शक्ती लहान आहे हे सुद्धा तुम्हाला यामधून जाणवेल. आणि यामध्ये कुठंतरी आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत असल्यामुळं हे समतोल बिघडतो, याचीही जाणीव आपल्याला ठेवून आपल्याला त्या पद्धतीनं वर्तन करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा.